सर्व विद्यार्थी बालमित्र, शिक्षक बांधव तसेच पालक यांना नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या केकेट ऑफ एज्युकेशन या चॅनलवरती. आणि उद्या आपण परीक्षेला जाणार आहोत, तर काही सराव गरजेचा आहे. तर बाकीची चर्चा न करता प्रत्यक्षात आपण सरावाला सुरुवात करूयात. मराठीचे प्रश्न, कविता दिलेली आहे, कवितेवरचे प्रश्न कसे सोडवायचे हे काळजीपूर्वक बघायचं आहे. मुद्दामून तुम्हाला इथे आन्सर शीट दिलेली आहे, थोडीशी त्यावरही आपली चर्चा होणं गरजेची आहे. तर धुळपेरणी कविता विद्यार्थ्यांनी वाचलेली असेल, विशेष करून इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष करून हा पेपर आहे. 7वीचे विद्यार्थी बघत असतील तर त्यांनाही काही प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून कामाला येतील. व्हिडिओ कंटिन्यू बघत बसा. बघा, असो बरकत धुळ पेरणीला, लागला मातीचा जीव झुरणीला, हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला, टिपूर मोत्यांची आस मोरणीला, येऊ नये कधी दिवस जाचक, कासा 20 डोळे बनले चातक, कोरडे नक्षत्र पूर पापणीला, आलेलं आभूट दूर वाटणीला, मिळता डोळ्यांना मेघूट इशारे, मातीच्या कणांना फुटले धुमारे. धूळ पेरणी ही कविता बेटा तुम्ही वाचलेली आहे. आपण सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहोत. ही कविता, हिचं काही स्पष्टीकरण वेगळं देण्याची गरज नाहीये. तर आपल्याला कविता काळजीपूर्वक कळाली पाहिजे आणि त्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत. काय आहे पहिला प्रश्न? हिरव्या पिसांचा ध्यास धरणीला लागला म्हणजे काय? हिरव्या पिसांचा ध्यास, हिरवी पिस म्हणजे काय बेटा? जसे पक्ष्यांना पिस असतात तसं या शेतामध्ये आपण ज्या वेळेला पेरणी करतो आणि जे काही आपलं धान्य आहे, पीक जे आहे ते उगवून येतं, ती या जमिनीची पिसच ठरतात असं कवितेत म्हटलेलं आहे. म्हणजे हिरवं पीक वरती येतं बेटा, हिरवं पीक येतं त्याला पिस असं म्हटलंय, पक्ष्यांच्या पिसासारखं. येतंय लक्षात? मोरणीला कशाची इच्छा आहे? मोरणीला कशाची इच्छा आहे बरं? टिपूर मोत्यांची आस मोरणीला. येतंय लक्षात? उतारा आणि कवितेवर आधारित जे प्रश्न असतात तर त्यांचं उत्तर उतार्यावरच आधारित किंवा कवितेवरच आधारित असणं अपेक्षित असतं. मग इथे मोरणीला कशाची इच्छा आहे? तर टिपूर मोत्यांची. आता टिपूर मोती म्हणजे काय? आमचे खेड्यातले मुलं लगेच सांगतील. टिपूर म्हणजे काय? आपण म्हणतो टपोरे थेंब पडतात. काय पडतात? टपोरे थेंब पडतात पावसाचे. टिपूर म्हणजे पाऊस. कशाची? पाऊस पडण्याची आस म्हणजे इच्छा आहे. काय आहे? इच्छा आहे. येतंय लक्षात? बघा, व्याकुळ होणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार कवितेत आलेला आहे? वाक्प्रचार खूप सारे तुम्ही ऐकलेले असतील. आपण भुकेने व्याकुळ होतो, भुकेने आपण व्याकुळ होतो. मग इथे कवितेमध्ये काय म्हटलेलं आहे? तर कवितेमध्ये व्याकुळ होणे या अर्थाने कोणता शब्द आलेला आहे किंवा कोणता वाक्प्रचार आलेला आहे? कासा 20 डोळे. काय आलेला आहे? कासा 20 डोळे बनले चातक. म्हणजे एखाद्याची वाट बघून सुद्धा व्याकुळ होत असतं. जसं की आपल्या गोठ्यामध्ये एखादं वासरू जर असेल तर गाय कुठेतरी चरायला गेली, थोड्या वेळाच्या नंतर ते वासरू हंबरायला सुरुवात करतं, ओरडायला सुरुवात करतं. कारण ते काय होतं? व्याकुळ होतं. कासावीसपणानं काय करत असतं की आईची वाट पाहत असतं. कासावीस होणे, व्याकुळ होणे म्हणजेच काय? कासावीस होणे. बेटा आता इथे हे तुम्हाला का दिलेलं आहे मी? समजा तुमचा प्रश्न क्रमांक 1 आहे. 1 चं उत्तर काय आहे? तर 2 आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी प्रॅक्टिस केली असेल, पण काही विद्यार्थी मित्र असे आहेत की खूप खेडे भागामध्ये राहतात, त्यांना ती सुविधा नाहीये. अशा मुलांचे सुद्धा मला फोन येतात. तर प्रश्न क्रमांक 1 तुम्ही प्रश्नपत्रिकेमध्ये बघितलं, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर या पद्धतीने पर्याय क्रमांक 2 लाच तुम्ही काय करायचं आहे? ब्लॅक करायचं आहे. बाकीचे पर्याय कोरे सोडायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला काय असणार आहे? तुमचा पेपर असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. मराठी वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत? आपल्याला हे माहित आहे बेटा, मराठी वर्णमाला जी आहे ती स्वर, व्यंजने, संयुक्त व्यंजने यापासून बनलेली आहे. त्यामध्ये आपल्याला स्वर किती आढळून येतात? तर स्वर हे 14 आहेत. अ, आ, इ, ई हे जे स्वर आहेत, किती स्वर आहेत? 14 स्वर आहेत. लक्षात ठेवा. पुढील पैकी प्रत्यय घटित, प्रत्यय म्हणजे शेवटी लागून, प्रत्यय घटित शब्द कोणता? कैलास, नम्रता, सुयश, कविता असे वेगवेगळे नावं तुमच्या समोर आहेत. पण मात्र यामध्ये प्रत्यय घटित म्हणजे शेवटी काहीतरी लागून एखादा वेगळा शब्द तयार होणे. बघा, इथं आपण जर फक्त कैला म्हटलं तर चालेल का रे बेटा? नाही. कैलास हे संपूर्ण नाव आहे. येतंय लक्षात? इथे आपण नम्र हा शब्द आहे की नाही मराठीमध्ये? नम्र, त्याला आपण ता जोडू शकतो की नाही बरं? नम्रता, नम्रता.
म्हणजे नम्रला आपण ता जोडला म्हणजे हा प्रत्यय लागलेला आहे, ता त्याला प्रत्यय लावून नम्रता, ओके नाही, नम्रला नम्रता असा आपण काय केलेला आहे, प्रत्यय घटित केलेला आहे. सुयश, सुय आहे का नाही, कवी, ते कवी हा वेगळा कवी आहे, येतंय लक्षात. कविता हा कवी वेगळा, हा कवी वेगळा असतो, येतंय लक्षात. म्हणून नम्रता हा काय आहे, प्रत्यय घटित शब्द आहे. पुढील पैकी ध्वनिदर्शक नसलेला प्रश्न काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी बालमित्रांनो, उद्यासाठी आला लक्षात. नाहीतर प्रश्न वाचण्यात चूक झाली, उत्तरात चूक होऊ शकते. पुढील पैकी ध्वनिदर्शक नसलेला शब्द कोणता. चणचण, पैशाची चणचण भासणे, चणचण भासणे म्हणजे आवाज येतो का चणचण भासल्याच्या नंतर, नाही, पहिलाच सापडलेला आहे. म्हणजे चणचण हा ध्वनिदर्शक नसलेला शब्द आहे. छनछन हा ध्वनिदर्शक आहे, खळखळाट आहे, सळसळ हाही ध्वनिदर्शक शब्द आहे, पण चणचण हा ध्वनिदर्शक शब्द नाही. तर प्रश्न काळजीपूर्वक वाचा, उत्तर नक्कीच तुमची चुकणार नाहीत. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करा. ज्या वेळेला हा प्रश्न विचारला जातो त्यावेळेला आपल्याला पहिल्याच प्रश्नावरून सगळं काही कळत नसतं. ज्या वेळेला सुसंगत वाक्यांचा परिच्छेद असतो त्यावेळेला तुम्हाला 3 प्रश्न लागोपाठ विचारलेले असतात. त्या तिन्ही प्रश्नांमध्ये आपल्याला अचूक उत्तर शोधायचं असतं बेटा. बघा आता काय म्हटलेलं आहे, रिकामी जागा यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, भाऊराव पाटील. आता हे चारही व्यक्तिमत्व असे आहेत की यांचा आपल्याला आदर हा असायलाच पाहिजे, कारण त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे. या चारही व्यक्तींचा आदर आहे. पण काय म्हटलेलं आहे, रिकामी जागा यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. यावरून आपल्याला काहीच कळत नाहीये की नेमकं मला कोणाबद्दल आदर आहे. कारण एखादा म्हणेल मला महात्मा फुलेंबद्दल आदर आहे, एखादा म्हणेल मला सावित्रीबाई फुलेंबद्दल आदर आहे, एखादा म्हणेल महात्मा गांधींबद्दल, एखादा म्हणेल भाऊराव पाटलांबद्दल. मग यावरून आपल्याला उत्तर कळतं का परफेक्ट? नाही. मग पुढच्या प्रश्नाकडे या. बघा, कारण सुसंगत वाक्यांचा परिच्छेद हा प्रश्न आणि हा प्रश्न हा सुसंगत वाक्यांचा परिचय तयार झाला पाहिजे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना सर्वजण रिकामे जागा म्हणून ओळखतात. आता लोकमान्य टिळकांना लोकमान्य टिळक म्हणून ओळखतात, कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणून ओळखतात, महात्मा फुले यांचंही शिक्षणात काम आहे, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचंही शिक्षण क्षेत्रात खूप मोठं काम आहे. याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला कळत नाही. चला तिसऱ्या प्रश्नाकडे यायचं आहे. रिकामी जागा संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. आता बघा, पुणे जिल्हा संस्थेच्या माध्यमातून, एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून, सेवा सदनच्या माध्यमातून किंवा रयत शिक्षण. आता आपल्या एक लक्षात आलं असेल की रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केलेल्या आहेत आणि त्यांना कर्मवीर असं म्हटलं जातं. तीनही प्रश्नाचे उत्तर एकदम आलेले आहेत. म्हणजे यातलं प्रश्न क्रमांक 1 पर्याय क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2, कर्मवीर भाऊराव पाटील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शाळा सुरू केल्या. म्हणजे पहिल्याचं उत्तर 4, दुसऱ्याचं उत्तर 2, तिसऱ्याचं उत्तर 4. व्हिडिओ आवडत असल्यास काय करायचं आहे, लाईक करायचं आहे, मित्रमंडळींना शेअर सुद्धा करायचंय, कारण खूप कमी अवधी शिल्लक आहे. आणि बेटा एक गोष्ट आवर्जून काळजीपूर्वक करायची आहे. काय करायचं आहे, उद्या खूप सारं पाणी सोबत ठेवायचं आहे, एवढं ऊन आहे बेटा. ही जाहिरात तुम्हाला जर दिसत असेल तर जाहिरात या पद्धतीने दिलेली आहे. जाहिरात वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची आहे. यशोदीप प्रकाशन प्रस्तुत काय म्हटलेलं आहे, अभ्यास गाण्यांचा बहारदार कार्यक्रम, आहेर गावडे मॅडम लिखित गाण्यांची सुंदर मैफिल, दिनांक 20 जून 2024 ला भरणार आहे. वेळ आहे 9 ते 11. स्थळ आहे महात्मा फुले सभागृह भोसरी की जे पुणे येथे आहे. सूचना, उपस्थितांना आकलन व भाषा समृद्धी नावाचे पुस्तके मोफत मिळणार आहे. तसेच यशोदीप प्रकाशनची इतरही पुस्तके सवलतीच्या दरात मिळणार आहेत. बघा, वरील कार्यक्रमाचे आयोजक कोण आहेत? कोण आहेत आयोजक? कोणी आयोजित केलेला आहे? यशोदीप प्रकाशन प्रस्तुत यांनी काय केलेला आहे, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यशोदीप प्रकाशन यांनी आयोजित केलेला आहे. त्यानंतर वरील जाहिरातीत निशुल्क काय असणार आहे, तर काय निशुल्क असणार आहे बेटा? आपल्याला काय मिळणार आहे निशुल्क? तर आकलन व भाषा समृद्धीचं पुस्तक मिळणार आहे. काय? आकलन आणि भाषा समृद्धीचं पुस्तक आपल्याला निशुल्कपणाने मिळणार आहे. पुढील प्रश्न काळजीपूर्वक बघा, येतंय लक्षात. अनेक प्रसंगातून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती यांचा प्रत्यय येतो. या वाक्यात किती विशेषण शब्द आलेले आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर विशेषण दर्शक शब्द कोणकोणते आहेत? तर अनेक विशेषण दर्शक शब्द आहे. त्यानंतर धैर्य, पण कसं? अतुलनीय धैर्य.
देशभक्ती, पण कशी? प्रखर देशभक्ती. पुढे आहे का? नाही. 1, 2 आणि 3 किती आलेले आहेत? 3 काय आलेले आहेत आपल्याकडे? विशेषणाचे शब्द आलेले आहेत. बघा, या कार्यक्रमात त्यांनी सक्रिय भाग घेतला. या वाक्यातील क्रियापद कोणते? क्रियापद कोणते? क्रियादर्शक शब्द. घेतला, घेतला काय? भाग घेतला. घेतला हे काय आहे? क्रियापद आहे. रिकामी जागा. त्याला आईने वरण वाढले. या वाक्यातील उद्देश काय? उद्देश म्हणजे क्रिया करणारा. क्रिया करणारा कोण आहे? कोणी वरण वाढलं? आईने वाढले. म्हणून आईने काय आहे? उद्देश आहे. रिकामी जागा. इथे प्रश्न क्रमांक पुढचा आहे. अरे आता कुठे चाललास उन्हाचा? उन्हाचे दिवस आहेत म्हणून भरपूर पाणी प्या, भरपूर पाणी सोबत ठेवा. अरे आता कुठे चाललास उन्हाचा? या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल? कुठे, काय, प्रश्नार्थक चिन्ह. साक्षी दुपारची रोज बैठे खेळ खेळते. या वाक्याचा काळ कोणता? साक्षी दररोज काय करते? बैठे खेळ खेळत असते. कोणता? वर्तमान काळ असं म्हटलं जातं. नोट या नामाचे अनेक वचन काय होईल? नोट, नोटा. काय होईल? नोटा. वगैरे नाही, नोटा. अनेक वचनी शब्द. खालील शब्दातील अशुद्ध शब्द कोणता? नीट. बेटा नीट आपण असा लिहितो का? नीट असा नाही लिहित, असा लिहितो नीट. हे लक्षात ठेवा. डोळे भरून पहा या नीटला. म्हणजे हे काय आहे? चुकीचं आहे आणि अशुद्धच म्हटलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर होणार आहे. लिंगानुसार वेगळा शब्द कोणता? तर लिंगानुसार विचारलेला आहे. लिंग आणि वचन यांच्यामध्ये गोंधळ होऊ देऊ नका. लिंग म्हणजे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी यांना काय म्हटलं जातं? तर लिंगानुसार म्हटलं जातं. आणि वचन म्हणजे एक वचन, अनेक वचन. लिंगानुसार वेगळा शब्द कोणता? वह्या. वह्या लिंग म्हणजे आपण वही जर म्हटलं तर काय म्हणतो? ती वही, त्या वह्या. कोणता झाला? स्त्रीलिंगी झाला. झाड, ते झाड, झाड ते झाड. ती वेल, ती साडी. म्हणजे वही, वेल, साडी काय आहेत? स्त्रीलिंगी नामे आहेत. झाड हे नपुंसकलिंगी आहे. म्हणून वेगळा कोणता? तर पर्याय क्रमांक 2 हा वेगळा होणार आहे. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 15,000 रन करणारा पहिला बॅट्समन हा सचिन होता. या वाक्यात किती इंग्रजी शब्द वापरलेले आहेत? सोपं सोपं आहे. मराठीत जरी लिहिलं असलं तरी काही इंग्रजी शब्द आहेत. काय? कसोटी हा मराठी आहे, पण क्रिकेट हा कसा आहे बरं? इंग्रजी शब्द आहे. 15,000 रन हा शब्द सुद्धा आपण त्याला धावा म्हणतो मराठीमध्ये. रन इंग्रजी शब्द आहे. बॅट्समन हा सुद्धा इंग्रजी शब्द आहे. किती शब्द सापडले बेटा आपल्याला? 1, 2 आणि 3. किती शब्द सापडले? 3 शब्द सापडलेले आहेत. यावर इयत्ता 4थी साठी निश्चितच प्रश्न येणार आहे. बघा, खालील शब्द कोड्यातील रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहावे? डेफिनेटली यावर आधारित प्रश्न येणार आहे. शब्दसंपत्ती चांगली पाहिजे. तर बघा इथे काय आहे? इथे एकच अक्षर भरायचं. इकडेही शब्द पूर्ण झाला पाहिजे, उभाही शब्द पूर्ण झाला पाहिजे. पण सदान असा काही शब्द आहे का? नाही. मदान, कुदान, भूदान. भूदान म्हणजे जमीन दान करणे. भूचर दोन्ही बसलं म्हणून भू. येतंय लक्षात? जर कळालं नाही ना तर एक शब्द पकडायचा, तो टाकून बघायचा. येतंय लक्षात? काही चुकीचं वाटलं की पुढे जायचं. कारण आपल्याकडे उत्तर दिलेली आहेत. त्या 4 पर्यायापैकीच एक उत्तर आपलं असणार आहे. येतंय लक्षात? खालीलपैकी अलंकारिक शब्द कोणता नाही असं विचारलेला आहे. अलंकारिक नाही. अष्टपैलू अलंकारिक आहे बेटा. कार्यक्रम, कार्यक्रम हे काही अलंकारिक आहे का? नाही. अकलेचा कांदा अलंकारिक शब्द आहे. जरी वाटत असलं की हे खूप वेगवेगळं आहे, पण अकलेचा कांदा अलंकारिकच शब्द आहे. कळीचा नारद अलंकारिक शब्द आहे. म्हणजे फक्त यामध्ये कार्यक्रम हा जो काही शब्द आहे हा अलंकारिक शब्द नाही. खालीलपैकी गटात न बसणारा जोड शब्द कोणता? गटात जोड शब्दावर तुम्हाला 100% प्रश्न येणार आहे. कदाचित यातला एखादा शब्द नक्कीच त्यात येऊ शकतो. बघा, दिवा बत्ती. दिवा बत्ती आपली आजी किंवा मम्मी नेहमी म्हणत असते, सायंकाळ झाली, दिवाबत्ती करण्याची वेळ झाली. आता दिवा आणि बत्ती काही वेगवेगळं आहे का बेटा? नाही.
एकाच अर्थाने आहेत, दिवाबत्ती. तसेच लता आणि वेल, लता वेली, लता वेली. आता आपण पाठीमागेच बघितलं, लता म्हणजेच वेली, धर पकड, धर पकड, याचा अर्थ धरपकड हे काही वेगवेगळं आहे का? नाही, पण त्यांचं काय होतो, पुनरुच्चार होतो त्याच शब्दांचा. पण पुढे मागे, पुढे मागे, पुढे मागे हे कसं आहे, थोडंसं विरुद्धार्थी वाटतं म्हणून हे वेगळं आहे. पुढे मागे हा जोड शब्द वेगळा आहे. येतंय लक्षात? चला पुढे. पुढील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणता शब्द येईल? म्हणजे मराठी वर्णमालेनुसार आपल्याला हे शब्द लावायचे आहेत. पहिलं काय येणार आहे बेटा? तुम्हाला माहिती आहे, क वाला पहिला येणार आहे. त्यानंतर च छ ज वाला येणार आहे. त्यानंतर कोण येईल बरं बेटा? प फ ब भ म, प फ ब भ वाला, नंतर म वाला आणि नंतर स वाला येणार आहे. असे एक एक अक्षर लिहा अल्फाबेटिकल प्रमाणे, कारण ते सगळे वेगवेगळे आहेत म्हणून. येते लक्षात? आणि तिसऱ्या क्रमांकावर कोण आला? भ आला. भ फॉर भुईमुग, भुईमुगाच्या शेंगा. पर्याय क्रमांक 1 अचूक उत्तर आहे. त्यानंतर पुढचा आहे बघा, असे अक्षर दिलेली असतील, अक्षर दिलेली असतील, ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करून तो खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या संदर्भात आहे असं विचारलेलं आहे. मग काय दिलेलं आहे अक्षर आपल्याला? तर व स ज मा से क. बघा काय होतंय रे, समाज. आता समजलं असेल, समाज सेवक, सेवक. मग समाजसेवक कोण होते? समाजसेवक, आपला समाजसेवक यावर आधारित प्रश्न विचारलेला आहे. लता मंगेशकर समाजसेवक होत्या का? नाही, त्या गायिका होत्या. सचिन तेंडुलकर समाजसेवक होते का? नाही, ते खेळाडू आहेत. महात्मा फुले समाजसेवक, यस, यांनी समाजाची सेवा केलेली आहे महात्मा फुले यांनी, म्हणून महात्मा फुले अचूक उत्तर होते. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई या राणी होत्या, महाराणी होत्या. आला लक्षात? म्हणजे त्या एका राज्याच्या प्रमुख होत्या. येते लक्षात? समाजसेवक कोण? महात्मा फुले. हे लक्षात ठेवा. बघा आता इथे थोडासा एक वेगळा प्रश्न आपल्याला दिलेला आहे आणि बुद्धिमत्तेत या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? तर इथे 5 4 6 अशी एक साखळी दिलेली आहे या संख्या मालिकेत. ती संख्या मालिका म्हणजे असं काही लगे संख्या वाचत जायचं नाही, बरोबर? संख्या वाचत जायचं नाही, ते अंक दिलेले असतात. आणि या संख्या मालिकेत लगतच्या 2 अंकांची बेरीज 9 येते, हे कळणं गरजेचं आहे. लगत लगत कोण आहेत? 5 आणि 4 एकमेकांना लगत आहेत. 5 आणि 4 एकमेकांना लगत आहेत. त्यांची बेरीज 9 येते का? हो येते सर. 4 आणि 6 ची 9 येते का? नाही. चला पुढे. 6 आणि 7 ची नाही येत. 7 आणि 8 ची नाही येत. 8 आणि 1 ची येते का? हो येते. 1 आणि 8 ची येते का? हो येते सर. त्यानंतर 1 आणि 8 ची येते का? हो अगेन येते सर. त्यानंतर 6 आणि 3 ची येते का? हो येते सर. 3 आणि 6 ची येते का? हो येते सर. झाले का? हो झाले सर. मग किती? 1 2 3 4 5 6. किती? 6. 6 आहे ना, पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर झालं तुमचं. येतंय लक्षात? बेरीज किती आली पाहिजे? 9 आली पाहिजे. बघा अंकांची बेरीज 5 आणि 4 9, 8 आणि 1 9, 1 आणि 8 9, 6 आणि 3 9, 3 आणि 6 9. या पद्धतीने काउंट करायचे आहे. फक्त घाई तिथं करायची नाही, मध्ये मध्ये पाणी प्यायचं. बघा पुन्हा एक काय दिलेली आहे? इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे आणि मध्यभागी येणारी 2 अक्षरे. आता एक नाही विचारलं, 2 विचारलेले आहेत. पाठीमागे एक पाहिलेलं आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण. मग आता मध्यभागीसाठी आपल्याला मुळात काय माहित असावं लागतं की या इंग्रजी अक्षरमालेमध्ये एकूण अक्षरं आहेत किती, तर पटकन मोजून घ्यायचे आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती आहेत? 16 आहेत. 16 आहेत याचा अर्थ काय आहे? टोटल 16 आहेत. टोटल काय आहेत? 16 आहेत. याला मध्यभागी शोधण्यासाठी 8 म्हणजे काय होणार आहे? 8 8 चं बनणार आहे. तर बघा 4 देन 4 P आणि R या 4 किती आहेत? 16 आहेत का अक्षर? बघा एकदा बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती अक्षर आहेत? 16 अक्षर आहेत. 16 अक्षर आहेत म्हटल्याच्या नंतर काय होणार आहेत? 8 8 च्या पेअर तयार होणार आहेत. बरोबर. किती पेअर तयार होणार आहेत? 8 आणि 8 च्या पेअर तयार होणार आहेत. इकडे किती राहिल्या? 7 आणि इकडे किती राहिलेले आहेत? 7. मधली पेअर कोणती? तर ओपी. कोणती आहे? ओपी. येतंय लक्षात? म्हणजे 2 विचारलेले आहेत आपल्याला, एक विचारलेला आहे का? नाही, कारण मुळात जे अक्षर दिलेले आहेत ते समसंख्येच्या प्रमाणात दिलेले आहेत, त्यामुळे 2 विचारणं गरजेचंच आहे. येतंय लक्षात? चला पुढे जायचं आहे. गटात न बसणारे पद ओळखा. काय आहे? सातारा.
गडचिरोली, बुलढाणा हे काय आहेत बेटा आपले महाराष्ट्रातले जिल्हे. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून सांगा. आणि गोवा काय आहे बेटा राज्य आहे. आपल्या महाराष्ट्रासारखं हे राज्य आहे म्हणजे हा काय पर्याय वेगळा आहे, गटात न बसणारा पर्याय आहे. पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या पदाचा शोधायचा आहे. जिभेमुळे काय कळते बेटा चव कळते. मग त्वचेमुळे काय कळेल आपल्याला तर स्पर्श ज्ञान होतं. हे ज्ञानेंद्रियावर आधारित प्रश्न डेफिनेटली इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप मध्ये येणार आहेत. चला पुढे. पहिल्या 2 पदातील समान संबंध ओळखायचा आहे आणि तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी तसाच संबंध असणार आहे. तर इथे एक पंचकोन म्हणतात बेटा याला. काय म्हणतात पंचकोन. पंचकोनाला बाजू किती आहेत 5 आहेत. 5 आहेत ना 1 2 3 4 आणि ही एक 5 लाईनी काढलेल्या आहेत. हा जर चौकोन आहे तर चौकोनाला 1 2 3 4 आणि 4 रेषावाला शोधा. कुठे आहे इथे त्रिकोण होणार आहे का नाही. 1 2 3 4 5 होणार आहे का नाही. 1 2 3 4 होणार आहे का यस 4 होणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर होणार आहे. पुढचा प्रश्न आहे पहिल्या 2 पदातील समान संबंध ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. मग काय म्हटलेलं आहे ए बी कसा दाखवलेला आहे. याला म्हणतात बेटा ए असा उलटा का झाला कारण ती पाण्यातील प्रतिमा आहे. ए ची प्रतिमा पाण्यातील, बी ची प्रतिमा कशातील आरशातील. येत आहे लक्षात. मग तसंच आपल्याला शोधायचं आहे एच ची प्रतिमा कशात असली पाहिजे पाण्यात आणि एफ ची प्रतिमा कशात असली पाहिजे सर आमची तर आरशात. असं कुठं आहे का ते बघा. एच एफ पहिल्याच याच्यात आहे. आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा त्यावर स्पेशल व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती आहे. ज्यांना ते कळत नाहीये त्यांनी काळजीपूर्वक काय करायचं आहे बघून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या शोधा. कोणती येणार आहे. 1 च्या नंतर येतो 2, 2 च्या 5, 6, 9. इथे काय होतंय तर बघा 1 च्या नंतर इथे 5 जर म्हटलं तर 4 चा फरक आहे. 5 च्या नंतर 9 4 ने वाढत आहे. यस म्हणजे 2 च्या नंतर इथे ही 4 न वाढली त्यानंतर ही किती न वाढायला पाहिजे 4 न वाढायला पाहिजे म्हणून 10. काय येत आहे 10 येत आहे. येत आहे लक्षात. म्हणजे इथे विषम संख्या 1 सोडून 1 विषम संख्या 1 सोडून 1 समसंख्या या पद्धतीची साखळी बनवलेली आहे. निश्चितच या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला विचारण्याची दाट शक्यता आहे. येत आहे लक्षात. म्हणून हा प्रश्न काळजीपूर्वक बघून घ्या. 1 सोडून 1 सुद्धा साखळी विचारली जाते का डेफिनेटली विचारली जाते. गटाशी जुळणारा पर्याय निवडा. इथे काय दिलेलं आहे 75, 66, 57, 84 म्हणजे संख्या एक तर वाढत जाते कमी होत जाते काही कळत नाही. अशा वेळेला काय करायचं तर इथे अंकांचं काहीतरी केलेलं असतं. बेरीज वजाबाकी गुणाकार वगैरे काहीतरी केलेलं असतं. मग चला आपल्याला सोपं काय जातं तर बेरीज जाते. मग 7 आणि 5 किती होतात 12, 6 आणि 6 12, 5 आणि 7 12 जुळतंय ना जुळतंय. 8 आणि 4 12 म्हणजे 2 अंकांची बेरीज 12 होते. इथं किती होते 6, इथं किती होते 11, इथं किती होते 12, इथं किती होते अंकांची बेरीज 6 होते. पर्याय क्रमांक 3 आणि हेच तुमचं उत्तर आहे 48. येत आहे लक्षात. समविषमचा जरी विचार केला आपण तरी ते काही होत नाही. इथं विषम 2 आहेत वगैरे वगैरे. पण मात्र ज्या वेळेला कोणतीही साखळी लागत नाही त्यावेळेला अंकांचं काहीतरी केलेलं असतं. याकडे आपण निश्चित रूपाने आलं पाहिजे बुद्धिमत्तेच्या प्रश्नांमध्ये. बघा प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचा पर्याय क्रमांक लिहा. तर पहिलं काय इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे बेटा तुम्हाला. इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर स्टार चौकोन वर्तुळ त्रिकोण. आता स्टार काय होतोय पुढे आहे. स्टार इथे गेल्याच्या नंतर काय यायला पाहिजे या कोपऱ्यामध्ये स्टार यायला पाहिजे. या कोपऱ्यात आहे का नाही. या कोपऱ्यात आहे का नाही. या कोपऱ्यात आहे का नाही. पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे. येते लक्षात. म्हणजे काय होतोय हा स्टार क्लॉकवाईज चाललाय पुढे पुढे. कसा पाहिजे क्लॉकवाईज पुढे चालला. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने तो पुढे पुढे जात आहे. पुढे जाऊया. यावर प्रश्न येणार आहे. यावर प्रश्न येणार आहे आणि यावर प्रश्न डेफिनेटली तुम्हाला येणारच आहे. पण तो कशा स्वरूपाचा येईल ते सुद्धा सांगणार आहे. आता हे नेमकं काय असतं तर यासाठी चांगलं वाचन लागतं बेटा. ज्याला चांगलं वाचन करता येतं समजून घेता येतं 100% हक्काचे मार्क्स मिळून जातात. काही कारण यात कठीण काहीच नसतं. माहिती खूप दिलेली असते कठीण काहीच नसतं. प्रश्न काळजीपूर्वक समजून घ्या. सीमा व नीता या दोघींचे भांडण चालू आहे. सीमा आणि नीता नावाच्या 2 मुली आहेत. त्यांचं भांडण सुरू आहे. अशा वेळेस तुम्ही तेथे आहात काय कराल. तुमच्या समोर सीमाचं नीताचं चाललं भांडण. तुम्ही काय करणार बरं. काय करणार तर माझ्याशी त्याचा काही संबंध नाही असे म्हणाल. असं म्हणणार का रे नाही. सीमा आणि नीताला तुम्ही काहीतरी ओळखत असाल ना. म्हणजे त्या त्यांच्या भांडतील असं करता येईल का नाही. कोणाची तरी एकाची बाजू घेईन मी नाही. दोघींचं भांडण चाललं म्हणजे का त्यांचं भांडण चाललं हे समजून घेणं गरजेचं असतं.
दोघींनाही मुख्याध्यापकांकडे घेऊन जाईल. अरे म्हणजे काय, त्यांना मार खाऊ घालायचा का? आपण काहीतरी चांगले प्रयत्न केले पाहिजेत. दोघींनाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करू. दोघींनाही समजावून सांगू की भांडण करणं चांगलं नसतं. तुम्ही शहाणे आहात की नाही? मग समजावून सांगण्याचा पहिला प्रयत्न करा. डायरेक्ट मुख्याध्यापकांकडे जाऊन त्यांना त्यांची तक्रार देऊ नका. त्यानंतर पाणी वाचवा. काय करायचं आहे? पाणी वाचवा. पाणी वाचवायचं आहे, पण परीक्षेच्या वेळेला भरपूर पाणी प्या बरं. पाणी वाचवा मोहीम सुरू असल्यास तुम्ही काय कराल? तर काय करणार? तुमच्या गावामध्ये पाणी वाचवा अशी मोहीम सुरू आहे, तुम्ही काय करणार? आमच्या विहिरीला पाणी भरपूर आहे, त्यामुळे या अभियानाची गरज नाही असं म्हणाल. अरे म्हणजे तुमच्या विहिरीला पाणी आहे म्हणजे बाकीच्यांना नको का? त्या अभियानात आपण भागच नाही घ्यायचा का? मग असं करायचं नाही. तर चांगल्या गोष्टीसाठी आपण सहभागी झालं पाहिजे. पावसाळ्यात एवढे पाणी वाहून जाते तेव्हा ही मोहीम का वापरत नाही असे म्हणून दुर्लक्ष कराल. असं दुर्लक्ष करायचं नाही. चांगल्या गोष्टीसाठी दुर्लक्ष कधी करायचं का? नाही. सर्वजण आम्ही त्या मोहिमेत सहभागी होऊ. विद्यार्थी म्हणून आपलं काम आहे बेटा हे की पाणी वाचवण्याच्या मोहिमेमध्ये आपण सहभागी निश्चितच होणार आहोत. पण मात्र पाणी जरी वाचवायचं असेल तरी आपल्या शरीराला पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात खूप गरज असते, त्यामुळे उद्या पाणी जास्तीत जास्त सोबत ठेवा. त्यानंतर पुढे दिलेला आहे त्यावरच आधारित एका दिव्यांग व्यक्तीला रस्ता ओलांडून जायचे आहे, पण त्याला कोणीही मदत करत नाहीये. बघून तुम्ही काय करा? एक दिव्यांग व्यक्ती आहे, म्हणजे दिव्यांगाचे समजा एखादी व्यक्ती आहे, ती पायाने अपंग असू शकते, दिव्यांग असू शकते, त्याला रस्ता ओलांडायचा आहे, किंवा अंध असू शकते, त्याला रस्ता ओलांडायचा आहे, पण त्याला कोणीच मदत करत नाहीये आणि तुम्ही तिथे आहात. तर तुम्ही काय कराल बरं? पोलिसांना सांगेन डायरेक्टच. पोलिसांना कशाला सांगायचं? तिथे असले पाहिजेत ना पोलीस. मी लक्ष देणार नाही, मी लक्ष देणार नाही असं करायचं का? आपण लक्षच नाही द्यायचं असं करायचं का? नाही. आपली काहीतरी जबाबदारी आहे बेटा. मोठा झाल्यावर मी अनाथालय सुरू करेन. मोठा झाल्यावर पाहू, पण आता मात्र काय आहे की आता त्या अंध व्यक्तीला किंवा त्या दिव्यांग व्यक्तीला आपली गरज आहे की नाही, म्हणून मोठा झाल्याच्या नंतर काय करायचं ते आपण नंतर पाहू. ती सध्याची गरज नाहीये. मग पर्याय क्रमांक 4 हेच राहिलेलं आहे. मी त्या दिव्यांग व्यक्तीला रस्ता ओलांडण्यास मदत करेन. हे आपलं काम आहे बेटा. येतंय लक्षात की एखादी दिव्यांग व्यक्ती आहे तिला आपण मदत केली पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. खालील वेन आकृतीत 100% यावर प्रश्न आहे. खालील वेन आकृतीत फक्त 2 आकृत्यांमध्ये सामायिक असणाऱ्या संख्यांची बेरीज किती? आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत बेटा 3. ही इथे काय दिलेलं आहे? त्रिकोण दिलेला आहे. एक काय दिलेला आहे? त्रिकोण. एक दिलेला आहे वर्तुळ आणि एक दिलेला आहे चौकोन. अशा 3 आकृत्या दिलेल्या आहेत. यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. तर काय विचारलेलं आहे? 2 आकृत्यांमध्ये सामायिक असणाऱ्या संख्यांची बेरीज किती? 2 आकृत्यांमध्ये वर्तुळात आणि त्रिकोणात कोण आहेत? 2 आहेत. ही 6 जे आहेत ना, हे वर्तुळातही येतात, चौकोनातही येतात, त्रिकोणातही येतात. 4 हे कशा कशामध्ये येतात बरं? तर हे चौकोनात आणि त्रिकोणात येतात. 4 येतात. त्यानंतर हे जे 2 आहेत हे कोणात येतात? चौकोन आणि वर्तुळामध्ये येतात. हा जो 1 आहे ना, हा फक्त चौकोनात येतो. 5 हा फक्त चौकोनात, 3 हा फक्त वर्तुळात येत आहे. बेरीज किती झाली यांची? तर 8 झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. यावर डेफिनेट प्रश्न येणार आहे बेटा तुम्हाला. त्रिकोणात लंगडी हे जे आहे ना, ही आहे तुमची लंगडी. काय आहे? लंगडी. चौकोनात काय आहे? खो खो. चौकोनावाले खो खो. आणि वर्तुळावाले काय आहेत मग? तर वर्तुळावाले आहेत कबड्डीवाले. खेळणाऱ्यांची संख्या दिलेली आहे. तर खो खो खेळणाऱ्यांची संख्या एकूण किती आहे? खो खो कोण खेळतात? जे चौकोनात आहेत ते. या चौकोनातले सगळे खो खो खेळणारे आहेत. चौकोनात कोण कोण आहेत? तर 4, 6, 1 आणि 2 या सगळ्यांची बेरीज करा. किती होते? तर 13 होते सर. किती होते? 13. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे. बघा, अ पेक्षा ड मोठा आहे. अ पेक्षा बघा, अ पेक्षा ड मोठा म्हणजे अ लहान आहे ड पेक्षा. अ पेक्षा ड मोठा आहे. ड पेक्षा क मोठा आहे. ड पेक्षा मोठा कोण? क आहे. ड पेक्षा क मोठा आहे. क पेक्षा ब मोठा आहे. क पेक्षा ब मोठा आहे. तर सर्वात लहान कोण? कोण राहील बरं सगळ्यात लहान? अच राहील. सगळ्यात लहान कोण आहे? अ आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी अचूक उत्तर होणार आहे. काही जण तुम्ही रेषांनी काढाल की अ पेक्षा ब मोठा आहे. या पद्धतीने नाही शिकलात, रेषांनी शिकलात तरीही चालेल. अ इथं काढला, अ समजा एवढा आहे, मग
अ पेक्षा ड मोठा आहे. ड मग याची रेषा मोठी. काही जणांना आपल्या सरांनी शाळेत असंही शिकवलेलं असेल, तेही चुकीचं नाहीये बेटा. तुम्हाला जे सोयीचं जाईल परीक्षेला ते करा. ड मोठा आहे, ड पेक्षा क मोठा आहे, ड पेक्षा कोण मोठा आहे क, मग क ची रेषा मोठी आणखी काढली आणि क पेक्षा ब मोठा आहे, ब ची रेषा काय काढली? सगळ्यात मोठी काढली. मग सगळ्यात लहान कोण? जी रेषा सगळ्यात लहान. जी रेषा सगळ्यात लहान, तो सगळ्यात लहान. काय आलं उत्तर? अच आलेलं आहे. तुम्हाला हे सोपं वाटलं हे करा, हे सोपं वाटलं हे करा. आपल्याला काय करायचंय? उत्तर काढायचंय. येतंय लक्षात? आणि आपल्याला फक्त परीक्षा पात्र करायची. बघा, डावीकडे दिलेल्या आकृतीची आरशातील प्रतिमा ओळखा. आरशातील प्रतिमा डेफिनेटली प्रश्न येणार आहे बेटा तुम्हाला आरशातील प्रतिमेवर. बघा, असं दिलेलं आहे आपल्याला, तर इथे ठेवलेला आहे तुमचा आरसा. काय ठेवलेला आहे? आरसा. आता ही जी बाजू आहे ही सुरुवातीला आरशात दिसणार. ही वरच्या बाजूला दिसली, खालच्या बाजूला दिसली. वरचं काही अडचण इथे नाहीये, इथेही नाहीये, इथेही नाहीये, तिथेही नाहीये. म्हणजे याची काही अडचण नाही. अक्षरांचं बघून घेऊ. यम, यम सारखा दिसणार आहे. यम, यम, यम. पण इथं यन दिसणार आहे का? नाही. पर्याय काढून टाका. 3 पैकी होणार आहे. ये उलटा आहे. आरशात कसा दिसणार आहे? ये सरळ होईल का तो असा? नाही. हा जर पाण्यातला असता तर तसा झाला असता. येतंय लक्षात? उलटाच दिसणार आहे. या पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे यम, 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 यम करेक्ट आहे. काय आहे? करेक्ट आहे. यस कसा दिसेल? आता हाही गेलेला आहे, शेवटचाही गेलेला आहे. इथे खाली, याच्या खाली, यमच्या खाली कोण दिसला पाहिजे आपल्याला? यमच्या खाली कोण दिसला पाहिजे? यम इथे जवळ दिसणार आहे, इथे यम जवळ दिसणार आहे. त्यानंतर यमच्या खाली कोण दिसला पाहिजे? यस. पण यस कसा दिसणार आहे? उलटा दिसणार आहे. यस या पद्धतीने दिसणार आहे, यस या पद्धतीने दिसणार आहे. ती यन कसा दिसेल? यनची ही रेषा अगोदर दिसेल, ही रेषा अगोदर दिसेल, ही रेषा नंतर दिसेल. यन या पद्धतीने दिसेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. आरशातील प्रतिमा काळजीपूर्वक बघा. आरशातील प्रतिमा या पद्धतीने उलट करायच्या आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा आरशातील प्रतिमा त्यासाठीच आपण घेतलेली आहे. जर समजा आपल्याला बी सी डी आहे, आरशात सुरुवातीला दिसेल कोण? तर सुरुवातीला सर आम्हाला डी दिसेल, पण तो असा दिसेल. असा डी पहिल्यांदा शोधा. कुठे आहे? असा आहे का? नाही. इथे आहे. इथे आरशा आहे का? नाही. इथे नाही. अरे डी वरच सुटलं उत्तर. कशावर सुटलं? फक्त डी वर सुटलं. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर आहे. पुढे पाहण्याची काही गरज नाही. आता पाण्यातील, कशातील? जलप्रतिबिंब म्हणजे पाण्यात कसं दिसेल? पाण्यात कसं दिसेल? हे 7 असे खाली पडतील. कसे पडतील? खाली पडतील. म्हणजे या पद्धतीनेच पडतील. इथे करेक्ट पडलेले आहेत, इथेही करेक्ट आहे, इथेही करेक्ट आहे. शेवटी करेक्ट आहे का? नाही. पर्याय काटून टाका. 2 काय होतील? असे उलटे पडतील. म्हणजे ही रेषा पाण्याच्या वर इथं जवळ दिसेल. अशी नाही दिसायला पाहिजे, अशी दिसायला पाहिजे. कशी दिसायला पाहिजे? तर खाली पडतील. म्हणजे ही जी बाजू आहे ही इकडेच राहील, इकडेच राहील, इकडे फिरणार नाही. इकडे फिरेल का ते? नाही. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर होतं. एक सुद्धा असा खाली उलटा होईल. येतंय लक्षात? हे जे 2 त्यांनी फिरवलेले आहेत उलटे, आलं लक्षात? तसे फिरणार नाहीत. हे जे टोक आहे ते याच बाजूला असं, या बाजूलाच फुगीर भाग राहील, या बाजूला येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर होणार आहे जलप्रतिबिंबामध्ये. आता काही सोपे सोपे उदाहरणं आहेत गणिताचे सुद्धा, ते सुद्धा बघा. भाजक जर 26 आहे, भागाकार 310 आहे, बाकी 15 आहे, तर भाज्य बरोबर किती? विद्यार्थी बालमित्रांनो, इयत्ता 4थी मध्ये तुम्ही शिक्षण घेत असताना तुम्हाला या गोष्टी माहित पाहिजे. भाज्य बरोबर काय? तर भाज्य बरोबर काय? भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. भागाकार अधिक बाकी हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आपल्याला भाज्य काढायचं आहे. भाज्य काढायचं म्हणजे काय? भाजक किती दिलेला आहे? तर 26 दिलेला आहे. भागाकार किती आहे? तर 310 आहे. म्हणजे 310 गुणिले काय? 26. म्हणजेच काय? 0. 26 एकम 26 आणि 26 त्रिक 78. 78 आणि 2 80. किती आलं? 460. आणि बाकी किती आहे बेटा? 15. किती आहे? 15. ते 15 मिळवा यामध्ये. काय आलं उत्तर तुमचं? तर 8075. 8075 पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. आणि गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी काळजीपूर्वकच करा. गुण्य किती आहे? तर 640 आहे. आणि गुणक किती आहे? तर 95 आहे. तर गुणाकार किती? सोडवा. 0, 2, त्यानंतर 32, त्यानंतर इथे दिला 0, 9 0 0, 9 चौक 36, 7 आले 3, 9 सकी 54 आणि 3 किती होतात? 57 होतात. म्हणून इथे काय येणार आहे? यांची बेरीज केली असता असं उत्तर येणार आहे 60,800. 60,800 हे अचूक उत्तर आहे. गुणाकार काळजीपूर्वक सोडवायचे आहेत. इथे आपण मुद्दामून स्पीडला घेतलेला आहे, पण एक सराव करा गुणाकारांचा, तिथे चुकू देऊ नका. एका संख्येला 15 ने गुणण्याऐवजी 20 ने गुणले. आता एका म्हणजे काय?
माहित आहे का? नाही. म्हणजे ती किती आहे? x. याला गुणायचं होतं 15 न, गुणायचं होतं 15 न, गुणलं किती ना? तर 20 ना. कितीने गुणलं? 20 ना गुणलं. जर या संख्येला 15 ने गुणलं तर उत्तर काय येईल बेटा? 15x एवढं उत्तर येईल. आणि या संख्येला जर 20 ने गुणलं तर याचं उत्तर येईल 20x. आता पुढे काय म्हटलेलं आहे? एका संख्येला 15 ने गुणण्याऐवजी 20 ने गुणले तेव्हा गुणाकार किती आला? गुणाकार 30 ने वाढला. गुणाकार 20 ने गुणल्याच्या नंतर जेवढा 15 ने गुणल्याच्या नंतर यायला पाहिजे होता त्यापेक्षा 30 ने वाढला. वाढला म्हणजे काय? तर 20x मधून ही संख्या फक्त वजा करा, तुमचं उत्तर वाढतं कितीने? 30 ने वाढतं. म्हणून काय? 20x वजा 15x होतात 5x. 5x बरोबर 30. आणि x ची किंमत काढायची कशी बेटा? 30. इथे 5 हे x ला गुणाकारात आहेत, ते इथे गेल्यावर भागाकाराच्या रूपात जातात. हा अशा पद्धतीने भागाकार करता आला पाहिजे. म्हणजे तिथे आपण कधी कधी काही मुलं असा भागाकार करतात ना बेटा, असा करताना तुम्ही भागाकार, तर हेच फक्त इथं 5 लिहिले आहेत. 5 सख 30 होतात, पूर्ण भाग गेला. x ची किंमत किती आली बेटा? तुमची 6 आलेली आहे. तर ती संख्या कोणती असं विचारलेलं आहे, तर ती संख्या आहे बेटा तुमची 6. x म्हणजेच आपण जी निवडलेली संख्या होती ती समजलेली संख्या तीच आहे 6. बघा, क भागिले 9, क भागिले 9 म्हणजे आता मगासारखाच x आहे, त्याला क म्हटलेला आहे फक्त, बरोबर 45. बरोबर 45, तर क बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. मग इथे करायचं काय बेटा? ज्या वेळेला आपल्याला क भागिले 39, क भागिले 39, क बरोबर काय मग 45, हे 9 जे आहे ते भागाकाराच्या रूपात आहेत. इकडे गेल्यावर काय होतील? ते गुणाकाराच्या रूपात जातील. फक्त गुणाकार करायचा आहे. 45 गुणिले 9, 9 पाचे 45, हातचे आले 4, 9 चोक 36 आणि 4 40, 405. क ची किंमत किती? 405. येतंय लक्षात? चला या पद्धतीने सोडवायचे आहेत गणित. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? बेटा हे बघा, हे काळजीपूर्वक बघा, यावर डेफिनेट तुम्हाला प्रश्न येणार आहे. 5/9. मागच्याही व्हिडिओमध्ये मी यावर प्रश्न घेतलेले आहेत. 5/11, 5/7, 5/13. पण काही विद्यार्थी बालमित्रांनी तो जर व्हिडिओ पाहिलेला नसेल तर मात्र आता वेळ खूप कमी आहे, त्यामुळे काय करा, इथे समजून घ्या. जर अंश समान असेल, जर अंश समान असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक काय असतो? तो लहान असतो. मग यातला छेद मोठा कोणाचा? याला खालच्या संख्येला छेद म्हणतात बेटा. 13 हा सगळ्यात मोठा आहे की नाही बरं? 7 पेक्षा, 11 पेक्षा, 9 पेक्षा कोण मोठा आहे? 13 आहे. म्हणजे हा काय आहे? लहान अपूर्णांक आहे. हा लहान आहे बेटा. कसा आहे? लहान. 5/13 नंतर पर्याय क्रमांक 4 अचूक उत्तर होणार आहे. त्यानंतर इथे काय म्हटलेलं आहे? तर 6.25. 6.25 ही संख्या खालीलपैकी कोणती नाही असं म्हटलेलं आहे. मग 6.1 6.25 ही संख्या खालीलपैकी कोणती नाही हे विचारलेलं आहे बरं. नाही हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. तर 6.1/4 बघा, 6 पूर्ण आहेत, 1/4 हा पाव भाग असतो की नाही बेटा? म्हणजेच काय? 6 आणि पाव म्हणजेच काय? 6.25. त्यानंतर 25/4, 25/4 यालाच आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं लिहिणार आहोत? तर 6.1/4 बघा बरं, हे सुद्धा 6.25 होतात का? हो होतात सर. त्यानंतर 6.25, 6 पूर्ण आणि हा पाव भाग आहे म्हणजेच काय? 6.25. हे सुद्धा 6.25 होतात. हे 6.25 होणार नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला? तर 3/4, 3/4 अधिक 1/2 हा प्रश्न आपण पुन्हा एकदा रिपीट का घेतलेला आहे? कारण हा डेफिनेटली विचारला जाणारा प्रश्न आहे. छेद समान आहे का? नाही. प्रथम छेद समान करा. 3 अधिक या 2 ने 4 ला भाग द्या, बे दोन्ही 4 आणि 2, 5/4 हे अचूक उत्तर होणार आहे या प्रश्नाचं. 5/4, 5/4 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला. आईने काय केलेलं आहे? 6 रुपये आणि 25 पैसा, 6 रुपये 25 पैशास एक पेन आणि 18 रुपये 60 पैशाचे कागद विकत आणले तर एकूण किती रुपये खर्च झाला? दोघांची काय करावी लागेल बेटा? बेरीज करावी लागेल. म्हणजे इथे काय येणार आहे? 5, इथे येणार आहेत 8, दशांश चिन्ह 8 आणि 6 14, चला 1, 24 रुपये आणि 85 पैसे, 24 रुपये 85 पैसे हे अचूक उत्तर होणार आहे. बेरीज वजाबाक्या यामध्ये फक्त चुका करू नका. खालीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? चुकीचा पर्याय कोणता? 5 मीटर म्हणजे 5000 सेंटीमीटर. बेटा मला सांगा, 5 मीटर बरोबर 5000 सेंटीमीटर होईल का? 1 मीटर म्हणजे किती? तर 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर. मग 5 मीटर म्हणजे किती होणार? तर 5 गुणिले 100 होणार. 5 गुणिले 100 किती होतात? तर 500
सेमी होणार आहेत. 5000 होणार आहेत का? नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा काय होणार आहे? वेगळा पर्याय होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 18 किलोग्रॅम साखर. 18 किलोग्रॅम साखर, 18 किलोग्रॅम साखर आहे. हिचं रूपांतर आपल्याला ग्रॅम मध्ये जर करायचं असेल तर कसं करणार बेटा? 18 गुणिले 1000 बरोबर काय होणार? 18,000 ग्रॅम. 18,000 ग्रॅम ही साखर आहे. तर प्रत्येकी 300 याप्रमाणे 55 जणांमध्ये वाटली. 300 प्रमाणे किती जणांना वाटली? 55 जणांना वाटली. करा गुणाकार. तर काय होणार आहे? 0000 ॲज इट इज. 5-15 चला 1 5-15 आणि 1 16. 16,500 ग्रॅम साखर वाटली जाईल. एकूण साखर होती बेटा आपल्याकडे 18,000 ग्रॅम. वाटली किती? 16,500 ग्रॅम. या 18,000 मधून फक्त 16,500 काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत सर आम्हाला. करा वजा. 0 मधून 0 कॅन्सल. देन इथे काय होणार आहेत? इथे होणार आहेत 10. 10 तून 5 गेले 5. 7 मधून 6 गेला 1. किती उरली आमच्याकडे? तर 1,500 ग्रॅम. 1,500 ग्रॅम हे काय होणार आहे? आमचं अचूक उत्तर होणार आहे. या पद्धतीने आपण काही मराठीचे प्रश्न पाहिलेले आहेत, आपण काही बुद्धिमत्तेचे प्रश्न पाहिलेले आहेत, गणिताचे सुद्धा प्रश्न पाहिलेले आहेत. उद्याचा जो काही पेपर आहे तो काळजीपूर्वक विद्यार्थी बालमित्रांनो सोडवायचा आहे. आपला हॉल तिकीट, 2 काळे बॉल पेन, त्यानंतर पाण्याची बॉटल, रुमाल या गोष्टी काळजीपूर्वक सोबत घेऊन जा. पालकांना विनंती आहे की भरपूर पाणी विद्यार्थ्यांच्या सोबत द्या. 26 एप्रिल म्हणजे खूप उष्णतेच्या दिवसामध्ये हे पेपर ठेवलेले आहेत. त्यामुळे आपल्या मुलांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. एवढी तीव्र उष्णता आहे, विदर्भामध्ये तर खूप उष्णता आहे. आपल्या मुलाचं आरोग्य हे आपलं प्राधान्य असणं गरजेचं आहे. खूप सारं पाणी, 2 पेपर आहेत त्यामुळे खूप सारं पाणी सोबत न्या. पाणी विकत घेण्याची वेळ आली तर तिथे कंजूसी करू नका, कारण आपण विद्यार्थ्यांचं आरोग्य प्राधान्यानं जपलं पाहिजे आणि मुलांचं डिहायड्रेशन होता कामा नये. मुलांनी वर्षभर मेहनत केलेली आहे. ज्या ज्या शिक्षकांनी आपली मुलं शाळेतून घडवण्यासाठी मेहनत घेतलेली आहे त्या शिक्षकांच्या परिश्रमांचं चीज विद्यार्थी बालमित्रांनो आपल्याला इथे करायचं आहे. उद्याची परीक्षा चांगल्या पद्धतीने सोडवा. उद्याच्या परीक्षेला माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.